बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरच्या देवगाव रंगारी येथील शाळेत एक अतिशय धक्कादायक प्रकार घडलाय। धक्का लागल्याच्या कारणावरून 4 वर्गमित्रांवर हल्ला करण्यात आला। अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून वर्गमित्रांवर पॉकेट चाकूने हल्ला करण्यात आला आणि यात एकाची प्रकृती गंभीर आहे। घाटी रुग्णालयात आता उपचार सुरू झाले आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत तर छत्रपती संभाजीनगरहून मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मोहसिन, सौरभ, अत्यंत सगळा धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। आपण बघतोय की देवगाव रंगारी येथील ही सगळी घटना आहे आणि ही सगळी मुलं अल्पवयीन आहेत, 10वीच्या वर्गात शिकतात आणि त्यांच्याकडे चाकू कसा आला हा त्यापेक्षा संतापजनक सगळं ही गोष्ट आहे। आता या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी जे अल्पवयीन मुलगा आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि वाद काय होता तर फक्त धक्का लागला या छोट्याशा कारणावरून 10वीतील मुलांमध्ये वाद होतो आणि थेट चाकू हल्ल्यापर्यंत प्रकरण जातं। त्यामुळे हे सगळं पालकांसाठी देखील धक्कादायक होतं, शाळेच्या शिक्षकांसाठी देखील धक्कादायक होतं आणि ह्या सगळ्या प्रकरणात आता एक मुलगा जो आहे ज्याच्यावर चाकू हल्ला झाला तो गंभीर आहे। शासकीय रुग्णालय घाटी रुग्णालयात म्हणजे संभाजीनगरच्या मुख्य शासकीय घाटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे। पण हे अत्यंत धक्कादायक आणि सगळ्यांनाच चिंतेत घालणार आहे की 10वीची अल्पवयीन मुलं म्हणजे आपल्या बॅग मध्ये जिथे पुस्तकं न्यायला पाहिजे तिथे ते पॉकेट चाकून येतात आणि छोट्याशा वादातून चाकू हल्ला होतो। त्यामुळे हे समाजासाठी सर्वांसाठी विचार करणारं आणि विचार करण्यासाठी भाग पाडणारं हे सगळं घटनाक्रम आहे। आता पोलीस या सगळ्या प्रकरणात कायदेशीर कारवाई देखील करतील। अल्पवयीन मुलगा आहे ती ज्या अल्पवयीन मुलावर ज्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करतात त्या पद्धतीने कारवाई करतील। मात्र ही घटना जी आहे ती धक्कादायक आहे आणि सगळ्यांना विचार करायला भाग पाडणार आहे। निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।